शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बी पाटील यांच्या 93व्या जयंतीनिमित्त कलाग्राम 2025 आयोजित खुल्या भव्य लेझिम स्पर्धा नुकत्याच शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या भव्य प्रांगणात संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातून 16 लेझिम संघ सहभागी झाले होते। सहभागी सर्व संघांनी अतिशय नयनरम्य आणि सुंदर सादरीकरण केले। या स्पर्धेमध्ये वयवर्ष 7 ते वयवर्ष 85 वयोगटातील स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। या स्पर्धेमध्ये विठलाई लेझिम पथक मोहाळे बोरगाव, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर या लेझिम पथकाने प्रथम क्रमांक पटकावला, तर हनुमान लेझिम पथक राशिंग, तालुका हुकेरी, जिल्हा बेळगाव या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला। तर तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला। त्याचे मानकरी ठरले दामाणी हायस्कूल सांगलीचे लेझिम पथक आणि जय भवानी लेझिम पथक रासाई शेंडूर यांनी मिळविला। आणि विठ्ठल रुक्मिणी लेझिम पथक हिवताड, जिल्हा सांगली, जय भवानी लेझिम पथक रासाई शेंडूर, डावरे वस्ताद आणि गिरी गर्जना लेझिम पथक पोहाळे, बोरगाव, जिल्हा कोल्हापूर यांना उत्तेजनार्थ क्रमांक देऊन गौरविण्यात आले। त्याचप्रमाणे उत्कृष्ट हलगी वादक श्रेयस सावळे, ओम सकटे आणि उत्कृष्ट भूमके वादक म्हणून रमेश विरनगे, सोहम सगळे, तर उत्कृष्ट खैताळ वादक म्हणून राजाराम शिरसाट, श्रेयस मोहिते यांना पुरस्कृत करण्यात आले। स्पर्धेतील सर्व विजेत्या संघांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करून गौरविण्यात आले। या भव्य दिव्य लेझिम स्पर्धेचे नेटके आणि सुंदर संयोजन मोहन कोळेकर सर, ओमकार जाधव सर आणि भाग्यश्री पाटील यांनी केले होते। कलाग्राम मध्ये संपन्न झालेल्या या लेझिम स्पर्धेचे संयोजक मोहन कोळेकर सर हे होते। ज्यांनी आपल्या वक्तृत्वातून राजकारण करण्यापेक्षा समाजकारण केलं, त्यांनी माणसं तोडण्यापेक्षा माणसं जोडण्याचं काम केलं आणि कुरघोडी करण्यापेक्षा ज्यांनी प्रबोधन केलं, असं महाराष्ट्राचे थोर विचारवंत माननीय प्राचार्य डॉक्टर बी पाटील साहेब यांच्या 93व्या जयंतीनिमित्तानं आयोजित केलेल्या लेझिम स्पर्धा आणि या लेझिम स्पर्धेच्या निमित्तानं सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। लोककला आणि शांतिनिकेतन एक अतूट नातं आहे, ज्या साहेबांनी कला पथकाच्या माध्यमातून या संस्थेची उभारणी केली। ज्या पारंपरिक लोककला आहेत, या लोककलेंना उत्तेजन मिळावं म्हणून विविध उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत सुरू ठेवले। आज त्यांचाच वारसा संस्थेचे संचालक आदरणीय गौतम भाऊ पाटील यांनी सुद्धा साहेबांचा हा वारसा तसाच पुढे चालू ठेवलेला आहे। यावर्षी कलाग्राम निमित्त कलाग्राम अंतर्गत विविध स्पर्धेंचं आयोजन यावर्षीही केलेलं आहे। या लेझिम स्पर्धेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 2017 पासून या स्पर्धा सुरू झाल्या। आजपर्यंत प्रत्येक वर्षी 15 ते 16 संघ दाखल होतात। या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल की हनुमान लेझिम मंडळ हिवतड आणि रुक्मिणी विठ्ठल लेझिम मंडळ हिवतड हे दोन्ही संघ या स्पर्धेच्या निमित्तानं दरवर्षी येतात। या संघामधील जे कलाकार आहेत, साधारणतः 70 ते 80 या वयोगटातील कलाकार आहेत। आज जो कलाकार होता साधारणतः 85 ज्यांचं वय होतं, या वयोवृद्ध कलाकाराचा सन्मान आज संस्थेचे संचालक आदरणीय गौतम भाऊ यांनी या ठिकाणी केलेला आहे। खरं तर ही लेझिम पारंपरिक लोककला, लोप पावत चाललेली कला आजच्या या मोबाईलच्या संस्कृतीमध्ये आज ग्रामीण भागातील काही कलाकारांनी जतन करून ठेवलेला आहे। आणि म्हणून शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचा हाच उद्देश आहे की ह्या पारंपरिक लोककला आज लोप पावत चाललेला आहे। आज मोबाईलचा जमाना आहे, पण या जमान्यामध्ये लेझिमसारखी कला जिवंत राहावी किंवा याला संजीवनी मिळावी, ऊर्जितावस्था मिळावी, या उदात्त हेतूनं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। आणि दरवर्षी या स्पर्धेला भरभरून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। धन्यवाद।